नमस्कार मंडळी. आजच्या विशेष भागामध्ये आपण एक खास पदार्थ करतो आहे, जो उन्हाळा विशेषही आहेच आहे, पण तो खास कर्नाटकी पदार्थ पण आहे आणि थोडा महाराष्ट्रीयन पण आहे. तर माझ्या पद्धतीने, माझ्या टचनी आपण हा खास पदार्थ आज करतो आहे, ज्याला कैरीचा भात असंही म्हणतात किंवा कैरीचं चित्रान्न असंही म्हणतात. करण्याची पद्धत थोडी थोडी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी असू शकते, वेगवेगळ्या चवीचे भात आपण करतो, पण हा अतिशय सोपा, रुचकर होणारा आणि खूपच मस्त लागणारा असा भाताचा प्रकार आहे, जो प्रसादासाठी सुद्धा केला जातो. तर याच्यासाठी मी घेतलेले आहे 1.5 वाटी बासमती तांदूळ. हे धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि पाणी काढून निथळून ठेवून दिलेले आहेत साधारण अर्धा पाऊण तासासाठी, जसा वेळ असेल त्या पद्धतीने. आता आपण याला शिजवून घेणार आहे. या तांदळाला तुम्ही कुठलाही प्रकारचा तांदूळ वापरू शकता, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की तांदूळ शिजताना मोकळा शिजला पाहिजे, इतकं या पदार्थासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्ही रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ वापरला तरीही चालेल, पण कमी पाणी घालून तुम्हाला जसं माहिती असेल त्या पद्धतीने त्याला मोकळं शिजवून घ्या. तर या साधारण 1.5 वाटी तांदळासाठी मी 3 ते 3.5 वाट्या पाणी घातले, त्याच्यात थोडं मीठ घातलं आहे आणि अगदी 5-6 मिनिटात हा भात शिजून होतो, आपला तांदूळ शिजून होतो. बोटाने चेक करून बघायचं, तांदळाची कणी जर तुटत असेल छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने, तर आपला भात शिजलेला आहे. मी गॅस बंद केला आत्ता यावेळेला आणि थोडे पाण्याचे 2 हपके मारलेले आहे, जेणेकरून थोडासा जर शिजायचा राहिला असेल भात अगदी 5-10%नी, तर तो त्या पाण्याच्या हपक्याने शिजून जाईल. थोडा वेळ छान तसंच झाकण ठेवून द्यायचं आणि मग त्यानंतर हा भात मात्र काढून घ्यायचा एका परातीत, ताटात. मोकळा करणं महत्त्वाचं आहे, कारण या पदार्थासाठी हा भात थंड असणं महत्त्वाचं आहे. तर हा पदार्थ साधारण थोडा गार करून खाल्ला जातो. गार म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आपल्याला, पण असा नॉर्मल टेम्परेचरवरच आपल्याला त्याला आधी गार करून घ्यायचा आहे. आणि हा आपला कैरीचं चित्रान्न असल्यामुळे याच्यात कैरी घालायची अर्थातच आता आपल्याला. तर एवढ्या तांदळासाठी साधारण मी 1 कैरी सोलून किसून घेतलेली आहे. कैरीच्या आंबटपणावर तुम्ही कैरीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. तर ते तुम्ही भाताचं प्रमाण आणि कैरीचा आंबटपणा याच्यावर हे प्रमाण अवलंबून आहे. तर एवढ्या तांदळासाठी मात्र मी पूर्ण अख्खी कैरी वापरलेली आहे. ही कैरी थोडी कमी आंबट आहे त्यामुळे. आणि व्यवस्थित हे सगळं कालवून घ्यायचं हाताने आणि हे मोकळं असंच थोडं गार करतच ठेवायचं आहे आणि भात गार झाल्यानंतरच कैरीचा किस या भातामध्ये एकत्र करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता काही नाही, आपला भात ऑलमोस्ट तयार आहे. फक्त एक फोडणी आता याला करायची आणि ही खास फोडणी मस्त या भाताला खास चव आणते. तर हे तेलामध्ये आपण ही फोडणी करणार आहे. काही जण तुपातही करतात, तर तुमच्या आवडीप्रमाणे ते आहे. याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालूया थोडीशी, थोडा मेथी दाणा पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता तुम्ही. याच्यामध्ये मी उडदाची डाळ 2 चमचे घालणार आहे आणि त्याच्यानंतर दाणे घालणार आहे. हे भाजलेले दाणे आहे, हेही साधारण 1-2 चमचे असे आहेत. एवढ्या भातासाठी हे सगळं प्रमाण एकदम पुरेसं आहे. आणि त्यानंतर थोडे काजू घातलेले आहे मी याच्यात. हे ऑप्शनल आहे, पण आवडत असतील तर जरूर घाला, छान लागतात या भातामध्ये. आता थोडंसं 2-3 चमचे डाळवं घातलेलं आहे मी. तर चण्याची डाळ पण तुम्ही आवडत असेल तर चण्याची डाळ घाला, पण फक्त चण्याची डाळ शिजत नाही लवकर, त्यामुळे मी डाळाचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालणार आहे आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणी तयार होणार आहे. याच्यामध्ये लाल मिरचीचा सुद्धा मी वापर करणार आहे, साधारण त्याही 3-4 लाल मिरच्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या. तर या भाताला साधारण मिरचीचा तिखटपणाच एकदम वेगळा स्वाद आणतो. तर असा तिखट, आंबट आणि मस्त वेगवेगळ्या चवीचा आणि उडदाची डाळ, त्याच्यानंतर डाळवं याचा जो कुरकुरीतपणा आहे, कढीपत्त्याचा वेगळा स्वाद आहे, या सगळ्यामुळे या भाताला एक अप्रतिम चव येते. याच्यामध्ये आता फक्त हळद, मीठ आणि साखर असं घालणार आहे मी. साखर थोडी चवीला घालायची, कारण कैरीच्या आंबटपणामुळे साखरेमुळे एकदम वेगळी लज्जत येते. आणि मस्त ही फोडणी तयार आहे आता आपली. याच्यामध्ये आपण ही भातावर फोडणी ओतायची आहे, चुरचुरीत खमंग फोडणी मस्तपैकी, आणि हळुवारपणे हे एकत्रित करून घ्यायचं आहे. आपला कैरी भात, कैरीचं चित्रान्न तयार आहे. खूप झटपट हा भात होतो, खूप कमी वेळात होतो, कमी मेहनतीत होतो आणि अतिशय रुचकर लागतो. थोडासा गार करून हा भात खाल्ला जातो किंवा काही जणांना गरम आवडत असेल तर लगेचच्या लगेचही खाता येतो. याच्यावर कोथिंबीर घालायची, थोडं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी वरतून परत घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा भात अतिशय सोप्या पद्धतीने तयार होतो, अगदी कोणीही करू शकेल. आणि हा खास नैवेद्य किंवा खास पदार्थ उन्हाळ्यातल्या दिवसांसाठी एकदम खास होतो. कमी वेळ तुम्हाला गॅसजवळ उभं राहावं लागणार आहे आणि अतिशय छान पदार्थ तयार करता येणार आहे. तर अगदी लहान मुलांनाही तुम्ही हा भात शिकवू शकता, जे टीनेजमध्ये आहे. इतका सोपा प्रकार आहे हा. आणि हा कर्नाटकात
मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून सुद्धा दिला जातो. तर हे चित्रान्न वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा केलं जातं. मसाला चित्रान्न म्हणून पण केलं जातं आणि कर्नाटकात करताना ओल्या खोबऱ्याचा वापर करतात. तर तुम्ही तसं करून सुद्धा मसाला चित्रान्नही करू शकता. त्याची खास रेसिपी आपण पुन्हा देऊया. पण ह्या रेसिपीला आवडलं असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करायला या व्हिडिओला विसरू नका आणि त्याबरोबरच या चॅनलवरचे मराठी किचन इन अमेरिका या चॅनलवरचे हे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे अशा छान आणि सुंदर रेसिपींसह पदार्थांसह आपण पुन्हा भेटत राहूया. कारण आपलं हे चॅनल खास आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जाणीजे यज्ञकर्म. नमस्कार, भेटूया पुढच्या भागात.